नंतर धनाजी आणि संताजीला या दोघांना 30-35 हजाराची जी फौज होती विभागणी करून दिली आणि मुघलांवरती सोडून दिले। त्यानंतर मोगली सरदार एक होता रुस्तुम खान यांना अजिंक्य ताराला घेरा घालून बसलेला होता आणि त्यावेळेला त्याच्याकडची कुमक कमी होती हे लक्षात आल्यानंतर त्यावेळेला राजाराम राजेंनी धनाजी संताजीला पाठवलं त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी आणि त्यानंतर ते त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी जातात आणि साधारणपणे 15 जानेवारी 1690 साली त्याचा पराभव करतात आणि पुन्हा तो अजिंक्य तारा सुद्धा आपल्या ताब्यात घेण्याचं काम करतात आणि त्याला सुद्धा जायबंदी करतात। इतकंच काय तर औरंग्याला त्यावेळेला इतकं मराठ्यांची लढणं अवघड जात होतं की त्याची सगळी आणलेली संपत्ती असेल कुमक असेल संपत्ती आहे, त्यामुळे उत्तरेतल्या सरदारांकडनं त्याला पैसा मागवावा लागायचा आणि उत्तरेतून पैसा येत असताना तिथं सुद्धा लुटपाट करण्याचं काम हे मराठी त्यावेळेला करायचे। इतकंच नाही तर औरंग्याला त्यावेळेला इतकी नाकीनऊ आली होती की 10 पैसे 15 पैसे 20 पैशाला 1 शेर धान्य मिळायचं ते त्यावेळेला इतकी मराठ्यांनी त्यांचं घेरबंदी केली होती की ते 1 आणि 2 रुपयाला मिळायला लागलं, म्हणजे पैसा सुद्धा त्या औरंग्याला त्यावेळेला पुरत नव्हता। अर्थात आर्थिक बाजूने सुद्धा त्याची नाडी आवळण्याचं काम हे त्यावेळेला मराठ्यांनी केलेलं होतं।